लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव आहे। मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। साईट बंद पडल्या, मुलांच्या ऍडमिशनसाठी अडचणी येत आहेत असं जरांगेंनी म्हटलं। 1500 रुपये 3 दिवसही पुरणार नाहीत असं जरांगे यांनी म्हटलं आहे। तर आम्हाला आरक्षण द्या, नोकऱ्या द्या असं जरांगे यांनी म्हटलंय। तर जरांगेंना आरक्षण दिसायला पाहिजे, बाकीचं कशासाठी असं बारसकर यांनी म्हटलंय। लाडकी बहीण लाडका भाऊ, आता लाडकी मेवणी नाही तर मेवणा आणते। तुम्हाला हे करायचंय का लफडे? त्या साईट बंद पडल्या, त्या नेटवर एवढा लोड आलाय। हे लाडके मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय। तुम्ही देता 1500 देता, 2000 देता, 4000 देता, 3 दिवसाच्या पुढे पुरायचे नाहीत। आम्हाला आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भरत्यात घ्यावा, हे खोटं नाटक करू नये, सत्य बोलावं, मुलीला शिक्षण मोफत करा, मग बहिणीला भावाला बी द्यावा, मग मेवणीला द्या। पाटलांना मराठा समाजाचं आरक्षणच दिसायला पाहिजे। हे बाकीचं ह्या भानगडीत काय घुसायचं कारण आहे? आरक्षण द्या, आरक्षण द्या, काय असेल ते द्या, की देत नाही। आणि भलतीकडे काय घुसायचं? तुम्ही राजकीय का बोलता? की लाडका भाऊन ते त्यांची सगळे राजकीय ते चाललेलेच ना। कोणताही राजकीय पार्टी त्याला मतं मिळवण्यासाठी हे सगळं करीत असतात ना।